मित्रांनो, कॅरी ऑनच्या रिलेटेड महत्त्वाची ही अपडेट देतो. जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की 23 एप्रिलला कॅरी ऑनचा रिझल्ट लागणार आहे, पण काही अडचणींमुळे ती आता 23 एप्रिलच्या ऐवजी 27 एप्रिल ही डेट आपल्याला भेटलेली आहे. सो 27 एप्रिलला आपल्याला कॅरी ऑनचा फायनल रिझल्ट भेटेल. आता रिझल्ट काय आहे तर 90% तो पॉझिटिव्हच असणार आहे, म्हणजे कॅरी ऑन भेटणार आहे. कॅरी ऑन म्हणजे ऑटो वन टाइम ऑपॉर्च्युनिटी असं पण त्याला म्हणतात. सो 27 एप्रिलला आपल्याला फायनल रिझल्ट भेटेल. डोंट वरी. आता फायनल रिझल्ट कधी भेटेल सांगितलं, कॅरी ऑन कुणाला मिळेल तो ऑब्विसली नोव्हेंबर, ज्या कॅरी ऑन फक्त त्याच मुलांना भेटणार आहे जे क्रिटिकल मुळे वायडी होते. आणि क्रिटिकल म्हणजे गोल्डन मुळे वायडी होते. गोल्डन मुळे त्यांना सेकंड इयर मधून थर्ड इयर मध्ये किंवा थर्ड इयर मधून लास्ट इयर मध्ये जाता नाही आलं, पण नोव्हेंबर डिसेंबर 2025 ला जी क्रिटिकलची एक्झाम झाली त्या एक्झाम मध्ये त्यांनी क्रिटिकलचे पेपर क्लिअर केले आहेत. तेच मुलं ज्यांनी नोव्हेंबर डिसेंबर 2025 मध्ये क्रिटिकलचे गोल्डनचे जे पेपर होते ते क्लिअर केले असतील त्यांनाच भेटेल. मग आता सेकंड प्रश्न येतो, ज्यांचा क्लिअर नाही झाला पण त्यांनी रिव्हॅल्युएशनला टाकलाय, आणि मग त्यांच्यासाठी काय, तर जर रिव्हॅल्युएशनला टाकलाय आणि रिव्हॅल्युएशन मध्ये पेपर जर निघाला तर तुम्हाला सुद्धा भेटेल. ओके, रिव्हॅल्युएशन मध्ये पेपर निघाला तर तुम्हाला भेटेल, पण नोव्हेंबर डिसेंबरच्या एक्झाम मध्ये निघाला नाही, रिव्हॅल्युएशन मध्ये नाही निघाला क्रिटिकलचा पेपर, तर त्याला कॅरी ऑन भेटणार नाही. आणि क्रेडिट वायडीला पण कॅरी ऑन नाहीये, हे ऑलरेडी मी क्लिअर केलंय. आता एक्झाम फॉर्म भरताना सध्या जे एक्झाम फॉर्म भरताय त्याच्यात रेग्युलरचे सब्जेक्ट दिसत नाही, बॅकलॉगचे दिसत आहे. हो, तो ऑब्विसली रेग्युलरचे सब्जेक्ट कधी दिसतील, जेव्हा कॅरी ऑनचा रिझल्ट येईल, कॅरी ऑन लागू होईल तेव्हाच दिसतील. मग आता बॅकलॉगचे फॉर्म भरायचे का, तर हो, बॅकलॉगचे तुमचे फॉर्म भरून टाका. सो मित्रांनो, कॅरी ऑन संदर्भात ही इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचे होतं. आणि पुन्हा बॅकलॉग लागू नये म्हणून सेल्फ स्टडी करण्यापेक्षा पर्पल ॲट ऍप्लिकेशनवरनं स्टडी करा. प्रॉपर स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, जेणेकरून पुन्हा बॅकलॉग लागणार नाही, कॅरी ऑनची गरज पडणार नाही. सो पर्पल ॲप डाउनलोड करा, स्कोर करा.